तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश दिलं आणि त्यानंतर महापौर पदासाठी सौभाग्यवती सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथजी भगत यांना त्या ठिकाणी पक्षानं संधी दिली आणि आज त्यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मला आनंद वाटत आहे. विश्वास तुमच्यावर वाटतो. या नवी मुंबईच्या निवडणुकीच्या वेळेला मीडिया, ज्याला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाने सत्याची बाजू धरली आणि त्या पद्धतीनं जनतेला तुम्ही जागृत केलं आणि जनता जागृत झाल्यानंतर हे यश मिळालेलं आहे. हे यश जनतेचं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घवघवत्या आणि प्रभावशाली नेतृत्वाचा आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदानंतर घेतलेल्या आक्रमक निर्णयांचा आहे आणि संघटन कौशल्य चतुर असलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर मग नवी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांची अभेद एकजूट आणि नवी मुंबईच्या जनतेनं आरामाच्या पैशाला ठोकरलं, लाथाडलं. मी म्हणणं लक्ष्मी, पैसा ही लक्ष्मी असते, तिला लाथाडलं म्हणण्यापेक्षा त्याला ठोकरलं आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व दिले. त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचे आम्ही पूर्वीच आभार मानलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आभार मानतो. सर, शिवसेनेने उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे. जाऊ द्या, कशाला चर्चा, जाऊ द्या ना, ते कशाला ते चर्चा. एकत्र बोलून नवी मुंबईच्या 5 वर्षाची दिशा ठरवली जाईल. स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई, भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त नवी, फुटपाथ मुक्त शहर, हातगाडीवाला मुक्त शहर आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या ज्या अपेक्षा शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, एकूणच मालमत्ता कर न वाढवण्याची भूमिका मी घेतलेली. 20 वर्ष नाही वाढवायची, तो दिलेला शब्द तो कायम 20 वर्षापर्यंत राहणार आहे. आणि नवी मुंबईच्या जनतेनं ह्या विश्वासानं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना निवडून दिलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा ज्याला एक मसुदा तयार करू, त्याला पुन्हा त्या मसुद्यासहित आपल्या समोर आम्ही येऊ.